शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तोरण. डेली आपले वेगवेगळे व्हिडिओ येत असतात रांगोळी मॅटचे, पण आज मी म्हणलं तोरण दाखवा तुम्हाला. तोरणची साईज आहे 36 इंच. मी कॅनव्हास घेतला आहे खाली आणि आता हे 3 इंच आपल्याला असं मार्जिन करून घ्यायचं आहे. वरती आपल्याला पट्टी बनवायची आहे 3 इंचाची, त्यामुळे हे मार्जिन घेतलं आहे. आणि आता सरळ लाईन करून घेऊया. हे पहा, पूर्ण 36 इंच लांबी आहे, लक्षात राहू द्या. आणि आता हे झाल्यानंतर आपण जो कालचा व्हिडिओ घेतला होता मी, ज्यांनी पाहिला नसेल ते पाहून घ्या, कारण की त्याच्यावरतीच आजचा व्हिडिओ आहे. हे पहा, तो शेप जे बनवले होते आपण पानाचे त्याचाच वापर करून आपण आता हे तोरण बनवणार आहोत. अशा पद्धतीने ठेवायचं आहे मोठे साईजचं पान आणि हे पूर्ण आखून घ्यायचं आहे बॉर्डर. ह्याच पद्धतीने पूर्ण आखून घेऊया. 7 पान येणार आहेत. 36मध्ये बरोबर 7 पान येतात. आणि हा व्हिडिओ नक्की पहा तुम्ही पानाचा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट समजेल. चला मग आता हे दुसरं पान ठेवूया आतमध्ये आणि ह्याचे पण पूर्ण साईडने अर्धा इंच सोडलेलं आहे. पुढे थोडंसं एक्स्ट्रा आहे. हे पहा, असं आखून घ्यायचं आहे पूर्ण. तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ पाहत जा, म्हणजे कोणताच प्रश्न तुम्हाला पडणार नाही. ह्याच पद्धतीने पूर्ण कंप्लीट करून घेऊया. मागचे व्हिडिओ पहा, खूप सारे व्हिडिओ आहेत रांगोळी मॅटचे. 1000 रांगोळी मॅटचे व्हिडिओ असतील जवळपास. त्यामुळे ते पहिले पाहून घ्या आणि शिकून घ्या. असं लाईव्हमध्ये पण आहेत, फुल व्हिडिओ पण आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ पण आहेत. शॉर्ट व्हिडिओ जास्त आहेत. लाईव्ह व्हिडिओमध्ये A to Z दाखवलेलं आहे मी. आता हे तिसरं पान मी ठेवून हे केलं, त्यानुसार आता हे तिसरे पान जे आहे ते 3 इंचाचं आहे. आणि आता हे तिसऱ्या पानालाच वरती जॉईंट जेव्हा होईल वरची साईड, तोपर्यंत वरती घ्यायचा आणि हे असं आखून घ्यायचं. दोन्ही पानाच्या मध्ये ठेवायचं आहे. दोन्ही पानाला आतमधले जॉईंट झालं पाहिजे आणि मग ही अशी डिझाईन होते. ह्याच पद्धतीने पूर्ण करून घेऊया. आता आतमध्ये 1 इंचावरती आपल्याला असा गोल करायचा आहे. दाखवते मी तुम्हाला. हे पहा, मेजरिंग टेपने 1 इंच घेतलं आणि असा एकदम गोल केला. ह्याच पद्धतीने पूर्ण आतमधले गोल करून घ्यायचे. मी अशी सोपी पद्धत वापरून तुम्हाला डुअर तोरण, रांगोळी मॅट खूप साऱ्या शिकवल्या आहेत आणि कशा वाटतात कमेंटमध्ये सांगत जा. काही प्रॉब्लेम असेल तरी कमेंट करत जा, म्हणजे मला समजेल. त्यानुसार मी आणखी काही चुका होत असेल तर दुरुस्त करेल. स्केलच्या साहाय्याने अशी लाईन करून घेतली आहे मी. एवढीच तुम्ही डिझाईन ठेवू शकता आणि वाढवायची असेल तर असं फ्लावर घेऊन बी तुम्ही मध्ये दोन्ही पानाच्या मध्ये वाढवू शकता. मी आता हे फूल बनवत आहे. हे पहा, पूर्ण आखून घेतलं आहे बॉर्डर आणि मध्ये आता अशी लाईन करून घ्यायच्या आहेत. मध्ये गोल करायचा आहे अर्धा इंचाचा. फक्त आपल्याला एक कलर वेगळा चिटकवायचा तिथे, त्यामुळं. आणि हा कलर कॉम्बिनेशन पण पुढे दाखवल मी तुम्हाला. आणि आपले 20 तारखेपासून लाईव्ह क्लास चालू होत आहेत. नक्की जॉईन करा. डेली 3 वाजता. ह्याच पद्धतीने सगळे फ्लावर आपण कंप्लीट करून घेऊया आणि मधली लाईन कट करून घ्यायची आहे. आता आपल्याला कलर भरताना ते मधलं लाईन उपयोगाची आहे, त्यामुळे मी मध्ये लाईन मारली होती. हे पहा, कंप्लीट झालं आपलं तोरण. आता हे 7 इंचचं तयार झालं आहे रुंदी आणि लांबी आहे आपली 36 इंच. दरवाजेची साईज जर कमी असेल तर कमी माप घ्या आणि कमी पान बनवा. कशी वाटली ही डिझाईन कमेंट करायला विसरू नका आणि एक लाईक करा आणि शेअर करा. शेअर केल्याने काय होईल, बाकीच्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पण शिकायला भेटेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.